बघा मित्रांनो, लहान किंवा मोठा पूर्णांक ओळखणे। आता बघा यांच्यातला फरक ओळखा पहिले। 3 आणि 4 7, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17। जेव्हा फरक सारखा असला छेद आणि अंशामध्ये, छेद आणि अंशामध्ये जेव्हा फरक सारखा असेल तेव्हा सगळ्यात मोठा अंश कोणता आहे? 13। तर हा मोठा होईल, 13/17 हा मोठा वाला होईल। आणि लहान कोणता होईल? तर सगळ्यात लहान कोणता आहे? 3/7 हा सगळ्यात लहान पूर्णांक होईल। बघा दुसरा प्रश्न पहा, इथं काय फरक आहे? 3चा फरक आहे 3चा फरक। तर इथला सगळ्यात मोठा कोणता होईल? तर 11/14 होईल। न सगळ्यात लहान म्हटलं तर कोणता येईल? 2/5 येईल। बघा मित्रांनो, अंतर सारखे असले तर तसं करत होता। आता इथं अंतर आहे का सारखं? नाही। इथं 1चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे आणि इथं 2चाच फरक आहे। तर काय करायचं? ह्या 1च्या अंतरनी 7ला भागायचं। 7च्या किती आलं? 7 आलं। 18ला 5ने भागा, 18ला 5ने भागलं तर 5 तिया 15, 6 वाचले, 6 5 सक 30, 9 आहेत। 9/2 करा, जेवढ्या अंतरचे आहे तेवढं हे करा। किती आला? 4.5 न 23ला 2 ने भागा, किती आलं? 11 2 22, 11.5। तर इथं सगळ्यात मोठा फरक कोणता आहे? हा। तर सगळ्यात मोठा अंश हा राहील। आणि सगळ्यात लहान कोणता विचारलं तर सगळ्यात लहान राहील 18/13। इथंही तसंच 25/16 मध्ये फरक आहे 9च्या, 17/22 मध्ये 17 5 22, 8 5 13, 14 11 3। तर काय करायचं? अंशाला उरलेल्या अंतराने भागायचं। 9 दुने 18, 18 7 25, 9 7 63। एका याच्यापर्यंत आणलो तरी समजते आपल्याला। 17/5, 17/5ला 5 तिया 15, 2 वाचले, 5 20, 3.4 झाले। इथं 8ला 5ने भागा, 8 1 8 वाचले 3, 5 1 5 3, 5 सक 30, 14/3, 3 12, 3 सक 18। आता सगळ्यात मोठा कोणता आहे पहा? तर 4.6 म्हणजे 14/11 सगळ्यात मोठा अंश आहे, पूर्णांक आहे। आणि सगळ्यात लहान कोणता आहे? तर 8/13 पूर्णांक हा सगळ्यात लहान आहे। अशा प्रकारे सोडवाल तर तुम्हाला येणाऱ्या NTPSC RRB ग्रुप D पोलीस भरती याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल।